गंगापूर रोडवरून अशोक स्तंभाच्या दिशेने जाताना चालकाचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दिनांक 17 पहाटे सकाळी 2:30 वाजेदरम्यान घडली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर दुचाकी सुमारे 50 फूट घसरत गेली. समाधान रवींद्र देवरे, वय 32 वर्ष, सध्या राहणार हॉटेल करी लिव्ह जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक, मूळ राहणार देऊर, तालुका जिल्हा धुळे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार समाधान देवरे हा 15 वर्षांपासून जेहान सर्कल परिसरात करी लिव्ह हॉटेलमध्ये भाजीपाला आणण्याचे काम करायचा, तर त्याचा मित्र ओरिसाचा असून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. समाधान मित्रांसोबत दुचाकी MH18 CJ 0918 वरून भरधाव वेगाने मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळी 2:30 वाजेदरम्यान गंगापूर रोडवरील जेहान सर्कलकडून अशोक स्तंभाच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पोलीस आयुक्तालयासमोरील वळण रस्त्यावर दुभाजक व विद्युत पोलवर आदळली. त्यात समाधान देवरे व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी दोघांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करत दुचाकी चालक समाधान देवरे यास मृत घोषित केले. देवरे याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.